तर मित्रांनो बघू शकता की आज आपण पकडलेला जो ईल फिश आहे, म्हणजे हा आपण रात्रीला गळाने पकडला. साईज बघा कसली खतरनाक साईज आहे. तर बघू शकता याला तंबूसुद्धा म्हणतात काही भागामध्ये आणि इंग्लिशमध्ये ईल फिशसुद्धा म्हणतात. तोंड बघू शकता याचं कसली साईज आहे खतरनाक. तर आपल्याला पहिल्यांदाच लागला आहे एवढ्या साईजचा जो तंबू आहे. तर बघू शकता. तर मित्रांनो आपण पूर्ण जे रात्रभर आपण नाईट फिशिंग केली, इतर मासेही आपण भरपूर पकडले आणि त्यातील हा सर्वात मोठा मासा म्हणजे ईल फिश आहे. जवळपास आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये आतापर्यंतचा एवढा मोठा मासा लागलेला नाही म्हणजे ईल फिश. बाकीचे मासे लागलेत पण ईल फिशची साईज बघा या किती मोठी आहे. तर बघू शकता मित्रांनो. तर हा आपला बाजूला विस्तू केलेला आहे म्हणजे आपण नाईट फिशिंग केली. तर साईज बघू शकता कसली खतरनाक लागली आहे आज आपल्याला. तर आपल्यासोबत इतर काही जण होते. तर हा रात्रभर आपली जी शेकोटी आहे म्हणजे थंडीसाठी, तर इतर मासेही आपण भरपूर पकडले. तर बघू शकता त्यातील हा एकमेव मासा आहे म्हणजे तंबू आणि याच्यापेक्षा छोट्या साईजचे सुद्धा आपण तंबू भरपूर पकडलेत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर नेहमी फिशिंगचेच व्हिडिओ अवेलेबल असतील. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.